साताऱ्यामधनं शरद पवारांनी कोणती नावं चर्चेत असल्याचं सांगितलंय, बैठकीमध्ये कोणती नावं समोर आली आहेत तेही बघूयात. शशिकांत शिंदे, बाळासाहेब पाटील, सुनील माने आणि सत्यजित पाटणकर ही चार नावं प्रामुख्यानं साताऱ्यामधनं चर्चेत होती. त्यांना मवियाकडनं उमेदवारी मिळू शकते. आणि याचविषयी बोलूया. साई सावंत आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत. साई, आत्ता जी संभाव्य उमेदवारांची यादी आपल्या हातात आहे त्यामध्ये प्रामुख्यानं सत्यजित पाटणकर यांचं नाव समोर येत आहे. सत्यजित पाटणकर हेच नाव का, जर का त्याच्यावरती शिक्कामोर्तब झाला असेल तर हेच नाव का, हा प्रश्न सगळ्यात आधी. साई. नक्कीच गुरु, सातारा लोकसभेसाठी राजकीय घडामोडी होताना पाहायला मिळत आहे. आपल्याला महायुतीकडून प्रमुख असं उदयनराजेंचं नाव निश्चित करण्यात आलेलं आहे. उदयनराजे भाजपच्या चिन्हावर लढण्यास इच्छुक आहेत. मात्र ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसची असल्याने अजून देखील उमेदवारी उदयनराजेंची फायनल झालेली नाही. आणि याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीकडून देखील अद्याप देखील कोणताही उमेदवार देण्यात आलेला नाहीये. कालच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची म्हणजे शरदचंद्र पवार पक्षाची बैठक झाली. शरद पवार साताऱ्यात होते. त्या बैठकीमध्ये देखील विद्यमान खासदार असलेले श्रीनिवास पाटील यांनी देखील माघार घेतलेली आहे. आणि यानंतरच शरद पवार कोणता उमेदवार देणार नवीन याची देखील चर्चा होती. 1 to 1 पदाधिकाऱ्यांची देखील शरद पवारांनी बैठक घेतली, चर्चा केली, मतं जाणून घेतली. या संपूर्ण पार्श्वभूमीवर पाहता साताऱ्यातून शशिकांत शिंदे यांचं नाव आघाडीवर होतं. बाळासाहेब पाटील आणि पाटणचे असलेले सत्यजित पाटणकर, विक्रमसिंह पाटणकर माजी मंत्री, त्यांचे सुपुत्र यांचं नाव आघाडीवर आहे. पण या संपूर्ण घडामोडी पाहता सत्यजित पाटणकरांचं नाव आता सध्या चर्चेत आहे संभाव्य यादीमध्ये. आणि सत्यजित पाटणकरांना उमेदवारी दिली तर कराड उत्तर असेल, कराड दक्षिण भाग असेल, पाटण असेल, यातून जास्त मताधिक्य मिळू शकतं असा देखील विचार केला जाऊ शकतो आता. त्यामुळे शरद पवार कोणता उमेदवार देणार हे देखील आता पाहणं महत्वाचं आहे.